हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण गट ब पूर्वपरीक्षा पास झालेल्या मुलांनी गट ब मुख्य परीक्षेसाठी फॉर्म भरताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ते बघणार आहोत। तर बघा, अर्ज सादर करण्याचे टप्पे। एक, अर्ज सादर करण्याचे टप्पे। तर त्यामध्ये बघा, एक, आवश्यक असल्यास मुख्य परीक्षेस अर्ज करताना शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याचा दिनांक नमूद करता येईल। या व्यतिरिक्त पूर्वपरीक्षेकरिता सादर केलेल्या अर्जातील कोणत्याही दाव्यामध्ये बदल करता येणार नाही। म्हणजे जे तुम्ही पूर्वपरीक्षेकरता दावे सादर केलेले आहे त्यामध्ये बदल करता येणार नाही। दोन, बघा, मुख्य परीक्षेकरता विविध संवर्गाकरिता उमेदवारांनी विकल्प नोंदवणे आवश्यक राहील। म्हणजे तुम्हाला विकल्प नोंदवावा लागेल। उमेदवारांनी नोंदवलेला विकल्प त्या संवर्गासाठी अर्ज समजण्यास येईल। तीन, विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे। तर बघा, चार, परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे। जी पद्धती सांगितली आहे त्याच पद्धतीने भरणा करणे आवश्यक आहे। तर बघा, आणि पाच म्हणजे जिल्हा केंद्र निवडणे। तर बघा, विहित कागदपत्रे प्रमाणपत्र अपलोड करणे। त्यामध्ये बघा, प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्याच्या अनुषंगाने उमेदवारांनी पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड करणे। एक, प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे लागू असलेली अपलोड करणे अनिवार्य आहे। तर बघा, कोणती कागदपत्रे या ठिकाणी अनिवार्य आहे। एक नंबरचं बघा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता। म्हणजे आपल्या SSC जे प्रमाणपत्र असतं, जे 10वीचं प्रमाणपत्र आहे ते अपलोड करणे आवश्यक आहे। त्याची साईज बघा, 50 ते 500 KB याच्या दरम्यान असेल तरच ते अपलोड होईल। त्यानंतर वयाचा पुरावा, ते बी 50 ते 500 KB यांच्या दरम्यान ती फाईलची साईज असणे आवश्यक आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा। शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमची काही डिग्री वगैरे असेल ते या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे। वयाचा पुरावा आपल्याला आधार कार्ड वगैरे त्या ठिकाणी जे ऑप्शन असेल त्या अपलोड करण्यास गरजेचे आहे। सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, तुमचे जे व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर वगैरे असेल ते आपल्याला गरजेचे आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास त्याबाबत पुरावा। म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर तुमचे EWS वगैरे प्रमाणपत्र असेल ते 50 ते 500 KB या दरम्यान असणे आवश्यक आहे। त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा। म्हणजे तुमचं जे दिव्यांगाचं सर्टिफिकेट असेल ते गरजेचं आहे। आणि जर माजी सैनिक असेल आपल्या घरातील कोणी तर त्याचा पुरावा असणे गरजेचे आहे। एवढे कागदपत्रे गरजेचे आहे त्यासोबत। त्यानंतर बघा, 9 नंबर, खेळाडूंसाठी आरक्षणाकरता पात्र असल्यास तुमचा पुरावा। तुमच्याकडे काही सर्टिफिकेट असतील तर ते ज्यांनी स्पोर्ट्स कोट्यामधून फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी गरजेचे आहे। अनाथांसाठी आरक्षण पात्र असल्याचा पुरावा। जे अनाथ आहे त्यांनी अनाथ असल्याचा पुरावा, ते 500 ते 50 KB एवढी साईज प्रत्येक डॉक्युमेंटची फाईल। डॉक्युमेंट हा PDF फॉर्मॅटमध्ये आणि 50 ते 500 KB एवढा असावा। मागासवर्गीय, त्यानंतर अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र म्हणजे आपलं डोमेसाईल 50 ते 500 KB दरम्यान, ते पण त्याची साईज तेवढीच असेल। विहित स्त्रियांच्या नावामध्ये बदल झाल्याचा पुरावा, नावामध्ये बदल असेल तर त्यासाठी पुरावा सादर करणे गरजेचे आहे। मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, ते लागू असल्यास जर तुम्हाला त्याची आवश्यकता असेल तर तो अपलोड करायचा। लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन, म्हणजे आपलं जे नवीन आलेले आहे आता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन, ते सादर करणे गरजेचे आहे। उपरोक्त प्रमाणपत्रे कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रकरण क्रमांक 4 तसेच प्रस्तुत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सादर करणे अनिवार्य आहे। संबंधित जाहिरातीस अनुसरून विहित निकष, पात्रता तसेच प्रोफाईलमधील दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड करावी।
प्रोफाईलमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अपलोड करावयाची संबंधित कागदपत्रे प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना प्रदर्शित होतील. पात्रतेसंदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही. अर्जासोबत प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करण्याची कार्यपद्धती आयोगाचा क्रमांक दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे राहील. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणे गरजेचे आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरायला जाशाल त्यावेळेस एवढी डॉक्युमेंट्स अपलोड करणे गरजेचे आहे. ज्यांनी बऱ्याच वेळेस मुख्य परीक्षा दिलेली आहे त्यांना सांगण्याची गरज नाही, पण जे नवीन आहेत त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतील.